नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचे नवे प्रकरण स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपण स्वातंत्र्यापूर्वीचा जो ऐतिहासिक असा 1 दशकाचा काळ आहे याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. या काळामध्ये भारतीय इतिहासामध्ये फार मोठ्या उलाढाली झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या दशकाच्या आधी आपण पाहिलं की भारतामध्ये जे महात्मा गांधी यांनी जी चळवळ सुरू केली, महात्मा गांधींचे जे पर्व सुरू झालं, हे पर्व आपण म्हणू शकतो की लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर म्हणजे 1920 नंतर हे पर्व सुरू झालं आणि या पर्वाने भारतामध्ये अहिंसा, सत्य अशा अनेक नानाविध ज्या गोष्टी आहेत, ही जी देणगी आहे ही जगाला दिलेली आपल्याला पाहायला मिळते. या पाठामध्ये त्यातीलच पुढील भागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की छोडो भारत आंदोलन, तसेच भूमिगत चळवळी, आझाद हिंद सेनेचे कार्य, अशा विविध गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर चला आपण आता या पाठाचा अभ्यास करणार आहोत. ते 1935च्या जो कायदा आहे या कायद्यासंबंधी आपण थोडी माहिती घेऊ. या 1935च्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यास येणार होता. संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती. त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायद्यात संघराज्याची योजना अंमलात आणता आली नाही. आपण पाहिलं की अनेक गोलमेज परिषदा झाल्या, तर राष्ट्रीय जी सभा होती ही या इंग्लंडचे जे पंतप्रधान होते चर्चिल यांच्याशी वाटाघाटी त्यांनी केल्या नाहीत, कारण त्यांना इंग्रजांचा हेतू माहीत होता. परंतु इंग्रजांनी त्यानंतर भारतामध्ये अनेक वेगवेगळे कायदे आणण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी सर्वात पहिले 1935चा कायदा आणला. या कायद्याअंतर्गत त्यांनी असं ठरवलं की भारत हा जो विविध छोटे राज्य राजवाडे यांच्यामध्ये विभागलेला देश आहे, यांना एकत्रित करून ही सर्व सत्ता काय करायच्या प्रतिनिधींच्या हाती द्यावी. म्हणून त्यांनी जे भारतातील लहान मोठे जे संस्थानिक होते यांच्या विलगीकरणाचा प्रस्ताव या संस्थानिकांच्या समोर ठेवला. परंतु संस्थानिकांनी या 1935च्या कायद्याला विरोध केला, कारण ह्या कायद्यामुळे त्यांचे स्वतःचे अस्तित्व नष्ट होणार होते. ते नामधारी प्रमुख राहणार होते, त्यांच्या हातातील सगळी सत्ता संपत्ती नष्ट होणार होती. त्यामुळे संस्थानिकांनी ह्या 1935च्या कायद्याला प्रखर विरोध दर्शवला. म्हणून या कायद्याची अंमलबजावणी इंग्रजांना करता आली नाही. त्यानंतर इंग्रजांनी प्रांतिक मंडळाची स्थापना केली. 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही, तरीही कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. 1937 मध्ये भारतातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले. त्यांची मंत्रिमंडळे अस्तित्वात आली. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे तेथे संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात आले. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, दलित समाजाच्या सुधारणेसाठी योजना, दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारखी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली. आता पहा, 1935चा जरी कायद्याला संस्थानिकांचा विरोध होता, तरी इंग्रजांनी काय केलं, ह्या कायद्यानुसार सर्व जे भारत आहे, हा भारतातील सर्व जो त्यांच्या आधिपत्याखालील जो प्रदेश आहे हा एकत्र करण्यास सुरुवात केली आणि त्या प्रदेशामध्ये प्रांतवार रचना करून त्या ठिकाणी 11 प्रांतामध्ये प्रांत केले आणि त्यामध्ये निवडणुका घेतल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेच्या मनात नसताना सुद्धा त्यांनी जनतेच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून जनतेच्या दबावापोटी
यामध्ये सहभाग नोंदवला व निवडणुकीमध्ये सक्रिय राहिले. याचा परिणाम असा झाला की 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेचे जे सभासद आहेत ते मोठ्या मतदानाने निवडून आले आणि इतर 3 प्रांतांमध्ये कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे 3 प्रांतांमध्ये संमिश्र सरकार स्थापन झाले. या सर्व प्रांतांमधील जे सरकार होते यांनी राष्ट्रीय सभेने अनेक मोठमोठे कामे त्या काळात केली. त्या काळात त्यांनी जे राजबंदी होते, जे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते यांची मुक्तता केली. तसेच भारताचा विकास व्हावा म्हणून जे नवीन पद्धतीचं मूल्योद्योग शिक्षणास सुरुवात त्यांनी केली. दलित समाजाच्या सुधारण्यासाठी विविध योजना त्यांनी आणल्या. समाजासाठी हानिकारक अशी दारू यावर बंदी आणली. शेतकऱ्यांसाठी जे कर्ज वितरण आहे आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कर्ज वितरणाचा कायदा आणून त्यांनी लोकांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आली क्रिप्स योजना. तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेवर येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅनफोर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले आणि मार्च 1942 मध्ये त्यांनी भारताविषयी एक नवीन योजना भारतीयांपुढे मांडली. परंतु क्रिप्स यांनी त्या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. पूर्ण स्वातंत्र्याची मागण्याचा स्पष्ट उल्लेख या योजनेमध्ये नसल्याने राष्ट्रीय सभेने ही योजना नामंजूर केली. क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. आता 1935च्या कायद्यानंतर आपण म्हणू शकतो की प्रांतिक मंडळे त्या ठिकाणी निर्माण झाली आणि 1936ला निवडणुका झाल्या. त्यामध्ये अनेक विधायक कामं या राष्ट्रसभेने केले. त्यानंतर भारतामध्ये जे दुसरं महायुद्धाच्या काळामध्ये इंग्लंडने अमेरिकेची बाजू घेतली होती आणि त्या काळामध्ये जपान हा इंग्लंडच्या विरोधी गटामध्ये सामील असल्यामुळे त्यांनी जपानविरोधी कारवाई केल्या होत्या. त्यामुळे जपानने इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेला जो भारत देश आहे याच्या पूर्व सीमेवर आपल्या जे सैन्य तुकडे दाखल केल्या आणि इंग्रजांना असं वाटू लागलं की आता हे भारतावर आक्रमण करून भारत आपल्यापासून हिरावून घेतात की काय, म्हणून त्यापासून तोडगा काढण्यासाठी मग तत्कालीन जे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल यांनी आपले जे सहकारी राजनैतिज्ञ म्हणून एक क्रिप्स होते, या स्टॅनफोर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले आणि या क्रिप्स यांनी भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यांनी एक प्रस्तावाचं आमिष दिलं, परंतु भारतामध्ये क्रिप्स यांची योजना सपशेल फेल गेली. त्याचे अनेक कारणं सांगता येतील. पहिलं कारण म्हणजे क्रिप्स यांनी ज्या योजना आणल्या या योजनेमधले भारतातले संपूर्ण स्वातंत्र्याचं काही नाम उल्लेख नसल्यामुळं राष्ट्रीय सभेने त्यावर बहिष्कार घातला. तसेच स्वतंत्र मुस्लिम देशाची राष्ट्राची स्थापना आम्ही करून देऊ अशा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव याच्यामध्ये क्रिप्स यांनी न दिल्यामुळे मुस्लिम लीगने सुद्धा याच्यावर बहिष्कार घातला. अशा पद्धतीनं क्रिप्स योजना ही काय झाली त्या काळात फेटाळली गेली. त्यानंतर दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये काय संबंध होता तर 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिथिगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असला तरी इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 साली राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंडळाने राजीनामे दिले. आता पहा, दुसरं महायुद्धाला तोंड फुटलं होतं. जपान भारतीय सीमेवर येऊन थांबला होता आणि त्यामुळे इंग्रजांना भारतीय सैन्याची गरज होती आणि तत्कालीन युद्धामध्ये भारत हा इंग्लंडच्या बाजूने उतरणार आहे असं त्यांनी घोषणा केली.
परंतु राष्ट्रीय सभेने त्यास विरोध दर्शवला. कारण राष्ट्रीय सभा म्हणली की तुम्ही जरी युरोपामध्ये लोकशाही नांदवत असाल आणि लोकशाहीसाठी तुमचं हे युद्ध आहे, हे जरी खरं असलं तरी भारत हा पारतंत्र्य देश आहे. तुम्ही भारताला गुलाम केलेले आहे. त्यामुळे भारताला तात्काळ काय करा, गुलामगिरीतून मुक्त करा आणि आम्ही काय करू, तुम्हाला दुसऱ्या महायुद्धामध्ये मदत करू. अशा पद्धतीनं राष्ट्रीय सभेने त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. पण इंग्लंडने हा प्रस्ताव साफ नाकारल्यामुळे जे प्रांतिक मंडळाच्या निवडणुकीत जे राष्ट्रीय सभेचे जे 1937 मध्ये जे नेते निवडून आले होते, या सर्व प्रांतिक मंडळाच्या नेत्यांनी राजीनामा दिला आणि मोठी चळवळ उभा केली. त्या चळवळीला आपण म्हणतो छोडो भारत चळवळ. आता ही छोडो भारत जी चळवळ आहे, या चळवळीचा आपण अभ्यास आता करणार आहोत. पहा, 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात, त्याला आपण क्रांती मैदान म्हणतो, या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब झाला आणि 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला छोडो भारत हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधीजी म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुष आपण स्वतंत्र झाले आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वातंत्र्य करू किंवा हे भगीरथी प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्यास स्फूर्तिदायी आव्हान केले. आता भारताला एक सुवर्ण संधी होती. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धामध्ये व्यस्त होता आणि इंग्लंडला भारतीयांची फार त्या काळामध्ये गरज होती. ही इंग्लंडांची जी कोंडी पाहून भारताने आता जे राष्ट्रसभेचे सुज्ञ नेते होते त्यांनी मुंबई येथे अधिवेशन तत्काळ बोलवले आणि या अधिवेशनामध्ये 7 ऑगस्ट 1942 मध्ये जे मुंबईच्या क्रांती मैदानात म्हणजे गवालिया टँक मैदानात जे अधिवेशन झाले, या अधिवेशनात आपण म्हणू शकतो मौलाना अबुल कलाम आझाद हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी एक ठराव मांडला. हा ठराव कोणता होता की इंग्रजांनी भारतातून सोडून जायचं, छोडो भारतचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव काय करणार प्रचंड बहुमताने मंजूर झाला आणि गांधीजी, नेहरू आणि अब्दुल कलाम यांनी सहमताने छोडो भारत ही गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलनास सुरुवात करायची आणि दुसऱ्या महायुद्धातील इंग्रजांच्या सहभागामुळे त्याचा फायदा घेऊन इंग्रजांना आपण असहकार्याने जिरीस आणून इंग्रजांना भारताला स्वातंत्र्यास भाग पाडायची अशी योजना करण्यात आली. आणि त्यासाठी गांधीजींनी भारतीयांना संपूर्णपणे आता आपण स्वतंत्र आहोत आणि आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे आणि आजपासून प्रत्येकाने स्वतःला स्वतंत्र समजले पाहिजे आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी हा आपला शेवटचा प्रयत्न असेल आणि या प्रयत्नामध्ये आपण एक तर जिंकू नाही तर देशासाठी मरू यासाठी आपण तयार राहिले पाहिजे अशी एक भावनिक हाक आपण यामध्ये गांधीजींनी केलेली दिसते. यामध्ये गांधीजी म्हणतात करेंगे या मरेंगे अशा पद्धतीनं शेवटच्या युद्धास तयार राहा, एक भावनिक हाक या ठिकाणी गांधीजींनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं भारताच्या या अंतिम पर्वास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा जो पाठ आहे आपण पुढच्या अध्यापन पाठामध्ये याचे अध्ययन करणार आहोत.